कोणी शुभेच्छा कोणाला देऊ शकतो, कोणाचे आशीर्वाद मागू शकतो, घेऊ शकतो, त्यात काही विशेष नाही. जिरवाळ परतीच्या वाटेवर तसं कोण कोणाच्या वाटेवर आहे काय अजून समजायला तसा मार्ग नाहीये. हे तसं होणार नाही, कारण दादाची कामकाजाची पद्धत जे आमदार आहेत त्यांनी तरी तिथं पाहिलेली आहे. साहेबांचंही काम आहे, साहेबांनी तर जे काही केलंय ते आतापर्यंत दुसरं कोणी करणारही नाही आणि भविष्यातही करणार नाही. असं जरी असलं तरी एक उमदा आणि शिस्तप्रिय नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं, तर असं काही होणार नाही. सगळ्यात जास्त चर्चा आपलीच होत असते मर्यादेत. काय झालंय माझ्यावर काय म्हणून तुम्ही सगळेच जण टपून असता काय मला माहिती नाही. मी एखादी गोष्ट काही केली का लगेच त्याच्यावर, आणि ते बरं आहे. मग त्या निमित्तानं माझं पुढं तरी नाव येतंय, नसेल तर दुसऱ्या मार्गाने कुठून येत नाही. असं काही घडलं का बरोबर नाव पुढे येऊन जातं. त्याच्यावर पवार साहेब असतील, श्रीराम शेट्टे साहेब असतील, यांचे देखील फोटो लागलेले आहेत. शुभेच्छा घ्यायला काय पक्ष किंवा कोण जात पात धर्म हा विषय नसतो. कोणी शुभेच्छा कोणाला देऊ शकतो, कोणाचे आशीर्वाद मागू शकतो, घेऊ शकतो, त्यात काही विशेष नाही. भुजबळ साहेब नाराज असल्याच्या बातम्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपली काही चर्चा झाली का? भेट झाली आणि ती अतिशय आनंदानं विनोदानं चर्चा त्या ठिकाणी झाल्या आमच्या बैठक होत असताना. त्याच्यामुळं नाराज हे कशावरून काढलं जातं मला काही समजलं नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.